जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळ्याला आजपासून सुरुवात होते। या वर्षीचा हा 340वा पालखी सोहळा आहे। दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास देहूतून प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे। आज पहाटे 4:30 वाजल्यापासून मंदिरात विविध कार्यक्रमांची सुरुवात झाली आहे। संत ज्ञानेश्वराच्या पालखीचे जन्मभूमी आपेगाव इथून आज सायंकाळी पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवण्यात आले। या सोहळ्यात हजारो वारकरी सहभागी झाले होते। या सोहळ्यानिमित्ताने आपेगावी उत्साहाचं वातावरण बघायला मिळालं। आपेगाव येथल्या गोदावरी नदीच्या पुलावरून 11 वर्षांनंतर पालखी नेण्यात आली आहे। अमरनाथ यात्रेला 3 जुलैपासून सुरुवात होणार आहे। अमरनाथ यात्रा ही 52 दिवस चालणार आहे। यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी संपूर्ण यात्रा मार्गावर जम्मू काश्मीर ड्रोन उडवण्यास बंदी घातली आहे। पहलगाम मधल्या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर सरकारने निर्णय घेतलाय। 9 ऑगस्ट पर्यंत अमरनाथ यात्रा चालणार आहे। यंदा अंदाजित वेळेनुसारच मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलाय। राज्यात सर्वदूर मोसमी पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण असून पुढचे 5 दिवस राज्यातल्या बहुतेक भागात चांगला पाऊस पडेल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे। दरम्यान कोकण आणि घाटमाथ्यावर पुढचे 3 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। नाशिक जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। हवामान विभागाने पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय। जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यभर कोसळलेल्या पावसाचा परिणाम भाजीपाल्याच्या व्यापारावरही झालाय। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे। जवळपास 15% मालाची विक्री झालेली नाही। परिणामी भाजीपाला खराब होण्याचं प्रमाण वाढलंय। कुजलेला भाजीपाला फेकून द्यावा लागलाय। जून महिना निम्मा सरत आला असला तरी सुद्धा पेरण्या अद्यापही खोळंबल्यात। आतापर्यंत 11,70,000 हेक्टरवर पेरणी झाली आहे। सरासरी क्षेत्राच्या प्रमाणात हे प्रमाण 8% इतकं आहे। सर्वाधिक पेरण्या या पुणे विभागात एकूण क्षेत्राच्या 20% झाल्यात, तर नाशिक विभागात प्रत्येकी 12% पेरण्या झाल्यात। जळगावच्या जामनेरमधील पहूर खर्चाण शिवारात पावसामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। पावसाचं पाणी शेतात साचल्यामुळे शेताला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। त्याचबरोबर शेतात पाणी साचल्यानं शेतातील भाजीपाला सुद्धा वाहून गेलाय। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। जळगावातील धाण गावात एका शेतकऱ्यानं शेतातील फळभाज्यांवर ट्रॅक्टर फिरवलाय। चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यानं 14 बिघे क्षेत्रावर चक्री फळभाजी लावली होती। मात्र फळभाज्यांना भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यानं शेतात पिकांवर ट्रॅक्टर फिरवला। फळपीक विमा योजनेला मुदतवाढ मिळाली आहे। शेतकऱ्यांना फळपिकांचा विमा आता 30 जून पर्यंत काढता येणार आहे। मृगबहारमधील पेरू, द्राक्ष, संत्रा, लिंबू या फळपिकांचा विमा शेतकऱ्यांना 30 जून पर्यंत काढता येईल, तर याआधी ही तारीख 14 जून पर्यंत होती। पीएम सूर्यघर योजनेत राज्यात नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक आघाडीवर आहे। राज्यात एकूण 2,12,640 सौर ऊर्जा निर्मिती संच लावण्यात आलेत। त्यापैकी एकट्या नागपूरमध्ये 33,641 घरांच्या छतांवर सौर ऊर्जा निर्मिती संच लागलेत। यामध्ये जळगाव दुसऱ्या स्थानावर आहे आणि पुणे तिसऱ्या क्रमांकावर आहे। पुणे जिल्ह्यातील 830 पैकी 58 पूल हे कमकुवत असल्याचं पीडब्ल्यूडीच्या पाहणीत आढळून आलंय। मावळच्या कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर प्रशासनाला खडबडून जाग आली। जुन्या पुलांचा आता आढावा घेतला जातोय। 58 पूल धोकादायक नसले तरी जड वाहतुकीकरता कमकुवत बनले आहेत। नागपूर शहरातील अनेक भागांमध्ये आज वीज पुरवठा खंडित राहणार आहे। वीज वाहिन्यांच्या नियमित देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे। काँग्रेस नगर, सिव्हिल लाईन्स, महाल, गांधीबाग, बुटीबोरी विभागात काही तासांसाठी वीज पुरवठा बंद असेल। शिवसेना युबीटीच्या माजी नगरसेवकांची आज मातोश्रीवर बैठक होते। आज दुपारी 12 वाजता मातोश्रीवर उद्धव ठाकरे माजी नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। शिवसेना, युबीटी आणि मनसे आज मुंबईत आंदोलन करणार आहेत। इंडिगो अंतर्गत कार्यान्वित असणारी अजाईल कंपनीच्या व्यवस्थापनानं केलेल्या पगारवाढीचा करार कामगारांना मान्य नाहीये। त्यामुळे पगारवाढीचा करार रद्द करण्याच्या मागणीसाठी दोन्ही पक्षांचं एकत्रित आंदोलन होणार आहे। मुंबई मनसे कार्यकर्त्यांची आज बैठक होते। शिवाजी पार्क इथल्या कार्यालयात 10 वाजता ही बैठक पार पडेल। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे। या बैठकीला मुंबई शहराध्यक्ष, उपशहराध्यक्ष तसंच मनसेचे नेते सुद्धा उपस्थित राहतील। सांगलीतील वसंतदादा घराण्याची भाजपमध्ये एंट्री होणार आहे। काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्री पाटील या आज भाजपात प्रवेश करतायत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जयश्री पाटील या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यांचा पक्षप्रवेश मुंबईतल्या भाजप मुख्यालयात पार पडेल। मुंबईत रस्ते
काँक्रिटीकरणाची 49% कामं पूर्ण झाली आहेत। 2 टप्प्यांअंतर्गत एकूण 1385 रस्त्यांची कामं पूर्ण झाली आहेत, तर 614 रस्त्यांवर चौक ते चौक अथवा अर्ध्या रुंदीपर्यंत काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात आलंय। बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेर चालताना नागरिकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते। रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले, त्यात गुडघाभर पाणी साचले, त्यामुळे प्रवाशांना भिंतींवरून चालत जावं लागतंय। दरम्यान रेल्वे प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची मागणी आता प्रवाशांकडून पुढे येते। रायगडमधील नागोठणे इथला सर्वात जुना पूल जीर्ण झालाय। हा पूल धोकादायक झाल्यानं या पुलावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे, मात्र तरीही पायी रहदारीसाठी नागरिक पुलाचा सर्रास वापर करतायत। वारंवार पत्रव्यवहार करून देखील शासनानं इथे नवीन पूल बांधलेला नाही। अर्नाळा युद्धनौका आज नौदलात दाखल होणार आहे। विशाखापट्टणम इथल्या नेव्हल डॉकयार्डमध्ये अर्नाळा युद्धनौकेचं जलावतरण होणार आहे। ही भारताची पहिली पाणबुडी विरोधी युद्धनौका आहे। युद्धनौकेत 80% जास्त भारतीय बनावटीच्या साहित्याचा वापर करण्यात आला आहे। मुंबईतल्या गिरगाव चौपाटीची झळाळी आता अधिकच वाढणार आहे। विद्युत रोषणाईसाठी या ठिकाणी आता नवे विद्युत खांब बसवले जातात, यामुळे चौपाटी आणखीनच उजळून निघेल। यासाठी मुंबई महापालिका ₹3.25 कोटी खर्च करते। यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे। घाटकोपर वर्सोवा मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे। एकूण 8 फेऱ्या वाढवण्यात आल्या, त्यामुळे फेऱ्यांची संख्या 444 वरून 452 वर आली आहे। दरम्यान घाटकोपर अंधेरी शटल सेवा मात्र बंद करण्यात आली आहे। गर्दी कमी होत नसल्यानं शटल सेवा बंद केली आहे। यवतमाळच्या पोफाळी गावातील श्रीराम राजेंद्र क्षीरसागर या तरुणाची वायुसेनेत फ्लाइंग ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली आहे। त्यामुळे गावकऱ्यांनी त्याची भव्य मिरवणूक काढली आणि सत्कार केला। या सोहळ्याला आमदारांसह सर्वपक्षीय नेते, पंचक्रोशीतले ग्रामस्थ उपस्थित होते। सांगलीतल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांगांनी महापालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले। त्रिकोणी बाग इथली जागा महापालिकेकडून तातडीनं मिळावी या मागणीसाठी मूकबधीर असोसिएशन आणि प्रहार दिव्यांग संघटना आक्रमक झाली आहे। पुढच्या काळामध्ये अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा दिव्यांगांकडून देण्यात आलाय। भिवंडीत वाहतूक पोलिसांच्या कारवाई विरोधात रिक्षाचालक आक्रमक झालेत। वाहतूक पोलिसांनी शहरातील रिक्षाचालकांकडून हजारो रुपयांचा दंड आकारल्याचा आरोप रिक्षाचालक संघटनेनं केलाय। त्यामुळे सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर रिक्षाचालकांनी संताप व्यक्त करत जोरदार आंदोलन केलंय। गोंदिया जिल्ह्यात अवैध वाळू तस्करांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। साईटोला गावाजवळ वैनगंगा नदीपात्रात उत्खनन करणाऱ्या पोलिसांना बेड्या ठोकण्यात आल्या। या कारवाईत 5 टिप्पर आणि 23 ब्रास वाळू असा एकूण 1,10,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मध्य रेल्वेनं फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली आहे। या अंतर्गत सकाळच्या सत्रात केवळ 9 गाड्यांमधून एकूण 161 प्रवाशांना पकडण्यात आले। त्यांच्याकडून 33,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। जळगावच्या असोदा रोडवरील एका घरात अवैध गॅस भरणा सुरू होता। पोलिसांनी सापळा रचून या केंद्रावर छापा टाकलाय। या कारवाईत तब्बल 61 गॅस सिलेंडर, गॅस भरण्याचं मशीन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी चालकासह 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। स्वस्त घराच्या मोहापोटी जोगेश्वरी इथल्या व्यक्तीनं 1 कोटी रुपये गमावलेत। सायबर गुन्हेगारांनी फेसबुकवर बनावट जाहिरात टाकत ही फसवणूक केली। तब्बल 250 वेळा ऑनलाईन व्यवहार करून ही रक्कम आरोपीच्या खात्यात पाठवण्यात आली आहे। पालघरच्या बोईसर एमआयडीसीत उभ्या टँकरनं अचानक पेट घेतलाय। भर रस्त्यात आगीनं रौद्र रूप धारण केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। अग्निशमन दलानं 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलंय। रायगडच्या माणगावमधील खांदाळ परिसरात काळ नदी किनारी मगरीचे घरटे आढळून आलंय। वन विभागानं हे घरटे आणि त्यातल्या नवजात पिल्लांना पूर्णपणे सुरक्षित केलंय। या परिसरात नागरिकांना सुद्धा प्रवेशासाठी बंदी घालण्यात आली आहे। मात्र इथल्या छोट्या मगरी पावसाळ्यात पुरामध्ये पाण्याबरोबर मानवी वस्तीत येण्याची सुद्धा शक्यता आहे। सोलापूर हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात झाला। एका भरधाव टँकरनं कंटेनरला धडक दिली। या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी आहे। या अपघाताची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत। सांगलीच्या भोसेफाटा इथे 2 वाहनांचा भीषण अपघात झाला। या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला। अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला। या अपघात प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस पुढचा तपास करतायत। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 190 दिवस पूर्ण झालेत, मात्र तरीही आरोपी कृष्ण आंधळे पोलिसांना सापडत नाहीये। 6 महिन्यांपासून कृष्ण आंधळेचा शोध पोलीस सीआयडीची पथकं घेत आहेत। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलाय। आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असं देखील पोलिसांनी जाहीर केलंय।
बुलढाण्यात केस गळती आणि नख गळतीनंतर आता आणखी एक विचित्र आजार उद्भवलाय। ग्रामस्थांच्या हातांना भेगा पडत असल्याचं बुलढाण्यातल्या शेल गावातल्या ग्रामस्थांनी हैराण झालेले आहेत। आरोग्य विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य पथकानं आता गावात धाव घेतली आहे। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या गृह मतदारसंघातला हा प्रकार असल्यानं याची गंभीर दखल घेण्यात आली आहे। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत मुंबईत बैठक पार पडली आहे। मुख्यमंत्र्यांसह 2 उपमुख्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली आहे। या बैठकीत हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करण्याच्या फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। साताऱ्यातील वाढे फाटा इथल्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रस्त्यावर मोठा जीवघेणा खड्डा पडलाय। यामुळे अपघात होत होते। झी 24 तासनं या संदर्भातली बातमी दाखवली आणि त्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे। अखेर हा खड्डा बुजवण्यात आला आहे। मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या रस्त्यांच्या कामांच्या महानिविदेपैकी 49% कामं 31 मे पर्यंत पूर्ण झाली आहेत। एकूण 1385 रस्त्यांची कामं पूर्ण झाली आहेत। तसंच उर्वरित कामं पावसाळ्यानंतर ऑक्टोबर महिन्यात आता हाती घेण्यात येणार आहेत। कल्याण डोंबिवलीत पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी सखल भागामध्ये 22 सक्शन पंप लावण्यात आले। या ठिकाणी पाणी साचल्यास मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते। त्यामुळे नागरिकांना मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागते। सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल 406 छोटे पूल नादुरुस्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। इंद्रायणी पुलावर झालेल्या अपघातानंतर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। पालकमंत्री नितेश राणे यांनी नादुरुस्त पुलाचा आढावा घेतलाय। मुंबईच्या धारावीच्या टी जंक्शन इथे नालेसफाई पूर्ण झाली आहे। मात्र या नाल्यांमध्ये औद्योगिक कचरा मोठ्या प्रमाणावर टाकल्याचं आढळून आलंय। यामुळे नाले तुंबण्याचा धोका निर्माण झालाय। शहरात पाणी साचण्याची समस्या वाढते। याची गंभीर दखल पालिका प्रशासनानं घेत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। मुंबईच्या कांजूरमार्ग परिसरातील महापालिकेच्या कचराभूमीतून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येते। या प्रकरणी योग्य ती उपाययोजना करा अशी मागणी पुन्हा एकदा रहिवाशांकडून करण्यात आली आहे। या प्रकरणी महापालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत। प्रसिद्ध सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव यांनी बेलापूर रेल्वे स्टेशन इथे 1 दिवसीय अमरेला पेंटिंग कार्यशाळेचं आयोजन केलं। राज्यात सगळीकडे सध्या पाऊस पडतोय। या निमित्ताने आपल्या छत्रीवरही वेगवेगळे रंग पसरवून आपली छत्री रंगीबिरंगी करण्याची संधी नागरिकांना मिळाली आहे। यावेळी अच्युत पालव यांनी सुद्धा छत्रीवर आपली रंगीत कला सादर केली आहे। नवी मुंबईत राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेतर्फे उपप्रादेशिक परिवहन विभागाविरोधात 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलंय। क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणाऱ्या ट्रकचा परवाना रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। सांगलीत विविध मागण्यांसाठी बांधकाम कामगारांनी ठिय्या आंदोलन केलंय। राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाकडून धरणं आंदोलन करण्यात येत आहे। इस्लामपूर ते सांगली असा 40 किलोमीटरचा पायी मोर्चा काढत कामगारांनी आंदोलन केलंय। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी 1 दिवसीय आंदोलन केले। परवानगी न घेता अवैध वीटभट्ट्या सुरू आहेत। या वीटभट्ट्यांविरोधात आंदोलन करण्यात आलं। तसंच या प्रकरणाची सखोल चौकशी करावी ही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे।